नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न पाहिलेले आहेत। त्यापुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आमच्या व्हिडिओचे लवकरात लवकर अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरायचं नाहीये। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, ठराविक कार्य एकत्रितपणे करणाऱ्या समूहाला काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचे टेट व सरळ सेवा भरतीसाठी विचारले जाणारे हे प्रश्न आहेत। तसेच टीईटी साठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत। 4 पर्याय दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो। इंद्रिय संस्था, संस्था, रक्तपेशी किंवा रक्ताशय। काय असेल याचे योग्य उत्तर की ठराविक कार्य एकत्रितपणे करणाऱ्या समूहाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ठराविक कार्य एकत्रितपणे करणाऱ्या समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात। हे याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, सर्वाधिक क्रियाशील धातू मूलद्रव्य कोणता? सीजियम, एनजीएस, सल्फर किंवा कार्बन? क्रियाशील धातू असं विचारलेलं आहे। काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सीजियम हे याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, द्राक्ष संवर्धनाच्या अभ्यासाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? 4 पर्याय दिले आहेत। कल्चर, विटिकल्चर, ॲग्रो किंवा ॲग्रोकेमिकल। प्रश्न आहे आपला, द्राक्ष संवर्धनाच्या अभ्यासाचं शास्त्रीय नाव आपल्याला सांगायचं आहे। काय असेल योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे विटिकल्चर हे शास्त्रीय नाव आहे। हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, इन्सुलिनच्या उणीवामुळे कोणता आजार होतो? मधुमेह, हिवताप, कावीळ किंवा मलेरिया? तर याचं योग्य उत्तर आहे इन्सुलिनच्या उणीवामुळे मधुमेह आजार होतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, युग्लिना हा प्राणी कोणत्या संघात येतो? पृष्ठवंशीय, अर्धपृष्ठवंशीय, वंशीय किंवा अनुवंशीय? तर विद्यार्थी मित्रांनो, युग्लिना हा प्राणी अर्धपृष्ठवंशीय संघात येतो म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, दूध हा पदार्थ कोणत्या पद्धतीद्वारे टिकवला जातो? रासायनिक, भौतिक, पाश्चरीकरण किंवा यापैकी नाही? याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच असेल विद्यार्थी मित्रांनो। पर्याय क्रमांक म्हणजे पाश्चरीकरण हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? रेतपेशी, चेतापेशी, पेशी किंवा यापैकी नाहीये? तर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणजे चेतापेशी हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, निसर्गात सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? सोने, तांबे, पोलाद किंवा हिरा? योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचे। काय असेल योग्य उत्तर? तर निसर्गात सापडणारा सर्वात कठीण पदार्थ हिरा हा आहे। आपल्या शरीरातील सर्व दिशांना हालचाल करणारा सांधा कोणता आहे? उकळीचा सांधा, कोपराचा सांधा,
पाठीचा मणका किंवा यापैकी नाहीये? काय असेल योग्य उत्तर? तर आपल्या शरीरातील सर्व दिशांना हालचाल करणारा सांधा म्हणजे कोणता? उकळीचा सांधा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. शरीरातील सर्वात मोठे मांडीचे हाड असून त्यास काय म्हणतात? आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या मांडीच्या हाडाला काय म्हणतात? अल्ना, फिमर, रेडियम किंवा तिबिया? तर योग्य उत्तर आहे फिमर. पुढचा प्रश्न, उष्ण रक्ताचा प्राणी कोणता? बेडूक, ससा, देवमासा किंवा पाल? तर विद्यार्थी मित्रांनो, उष्ण रक्ताचा प्राणी हा देवमासा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक क हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशामधून ध्वनिलहरींचे वहन होऊ शकत नाही? पाणी, हवा, तार किंवा निर्वात पोकळी? ध्वनिलहरीचे वहन होऊ शकत नाही असा प्रश्न आहे. योग्य उत्तर निवडायचे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजे निर्वात पोकळीमधून ध्वनिलहरीचे वहन होऊ शकत नाही हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शरीरातील उती संवर्धनासाठी काय उपयोगी पडते? ताक, पाणी, नारळ पाणी किंवा हवा? उती संवर्धनासाठी विचारलेला आहे. तर आपलं याचं योग्य उत्तर आहे नारळ पाणी. म्हणजे शरीरातील उती संवर्धनासाठी कशाचा उपयोग होतो? तर नारळ पाण्याचा उपयोग होतो हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लायसोझाइम हा विकार शरीरामध्ये कोठे येतो? घसा, डोळा, डोके किंवा हात? तर याचं योग्य उत्तर आहे घसा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्र आले तर डॅश प्रकार तयार होतो? प्रकाश तयार होतो, निळा, पांढरा, हिरवा किंवा काळा? तर याचं एक उत्तर आहे पांढरा रंग तयार होतो. इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्र आले तर पांढरा रंग तयार होतो किंवा प्रकाश तयार होतो. पुढचा प्रश्न, वजनाने सर्वात हलका असलेला धातू कोणता? जस्त, लोह, लिथियम किंवा सोने? लिथियम हे याचं योग्य उत्तर आहे. जर इंद्रधनुष्यातील सप्तरंग जर आपण एकत्र रंग केले तर त्याचा पांढरा रंग तयार होतो. हे पण याचं योग्य उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न, बेरी या आजाराचे कोणते लक्षण आहे? भूक न लागणे, ऐकू न येणे, हातपाय दुखणे किंवा सतत चक्कर येणे? बेरी या आजाराचं लक्षण सांगायचं तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे भूक न लागणे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा एक प्रश्न आहे. बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. महाधमनीकडे रक्त कोणाकडून वाहत येत असते? डाव्या निलयाकडून, उजवीकडून, डोक्याकडून किंवा पायाकडून? महाधमनीकडे रक्त कोणाकडून वाहत येत असते? 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर महाधमनीकडे रक्त डाव्या निलयाकडून वाहत येते म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत डॅश डॅश बाहेर पडते, कार्बन, जस्त, ग्लिसरीन किंवा लोह. तर याचं योग्य उत्तर आहे साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्लिसरीन बाहेर पडते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डोळ्यांचा विकार डॅश डॅशच्या अभावामुळे होतो, जीवनसत्व, अजीवनसत्व, ड जीवनसत्व, ब जीवनसत्व किंवा क जीवनसत्व. डोळ्यांचा विकार. तर याचं योग्य उत्तर आहे अजीवनसत्व. अजीवनसत्वामुळे रातआंधळेपणा येतो, म्हणजे तो एक काय झाला, डोळ्यांचा विकार झाला. चला पाहूया पुढचा प्रश्न. गहू या पिकाचे कोणत्या प्राण्यामुळे नुकसान होते, मासा, उंदीर, ससा किंवा साप. अगदी सोपा प्रश्न आहे. तर गहू या पिकाचे उंदीर या प्राण्यामुळे नुकसान होते, हे याचं योग्य उत्तर आहे. तंबोरा हा रोग कोणत्या पिकावर पडतो, ज्वारी, बाजरी, मका किंवा गहू. तर याचं योग्य उत्तर आहे तंबोरा हा रोग गहू या पिकावर पडतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पीक लागवडीचे एकूण किती हंगाम पडतात, खरीप, रब्बी, उन्हाळी किंवा यापैकी सर्व. पीक लागवडीच्या तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजे तिन्ही पडतात, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. पुढचा प्रश्न, पिकांच्या लागवडीखालील सर्वात महत्त्वाचा घटक डॅश डॅश आहे, नत्र, पालाश, कार्बन किंवा सल्फर. तर पिकांच्या लागवडीखालील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नत्र आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तीव्र उताराच्या जमिनीची पावसामुळे मोठ्या प्रमाणात डॅश डॅश होते, धूप, कस, रोगी किंवा निरोगी. याचं पण योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे धूप. तीव्र उताराच्या जमिनीची पावसामुळे मोठ्या प्रमाणात काय होते, धूप होते, हे याचं योग्य उत्तर आहे. जमिनीची क्षारता डॅश डॅश या घटकावरून निश्चित केली जाते. 4 पर्याय दिलेले आहेत, सोडियम, कार्बन, सल्फर किंवा माती. जमिनीची क्षारता आपल्याला सांगायचे कोणत्या घटकावरून निश्चित केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे सोडियम, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या कडधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, मूग, मटकी, तूर किंवा हरभरा. कोणत्या कडधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तूर या कडधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पोलिओची लस कोणी शोधून काढली, जॉन साल्क, मार्क्स, लिपोना किंवा साल्क. तर पोलिओची लस ही जॉन साल्क यांनी शोधून काढलेली आहे. अणुविस्फोटामुळे कोणता परिणाम होतो, 4 पर्याय दिलेले आहेत, हवामानात वाढ होते, जागतिक तापमानात वाढ होते, वातावरणातील घटक कमी होतात किंवा चौथा पर्याय आहे
किंवा वातावरणातील घटक जास्त होतात? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जागतिक तापमानात वाढ होते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोकण प्रदेशात मृदेची धूप डॅश डॅश कारणामुळे होते? जमीन, हवा, पाऊस किंवा उष्णता? कोकण प्रदेशात सांगायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे कोकण प्रदेशात मृदेची धूप ही पावसामुळे होते, म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सर्वाधिक क्रियाशील अधातू कोणता आहे? क्लोरीन, फ्लोरीन, कार्बन किंवा नायट्रोजन? अधातू विचारले आपल्याला. तर सर्वाधिक क्रियाशील अधातू हा फ्लोरीन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, न्यूमोनिया रोग डॅश डॅश पासून होतो? कवक, विषाणू, जीवाणू किंवा नायटा? तर न्यूमोनिया हा रोग जीवाणूपासून होतो, म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. लोहित रक्तकणिकाची निर्मिती डॅश डॅशमध्ये होते? अस्थिमज्जेत, श्वसन संस्था, चेतासंस्था किंवा मज्जारज्जू? तर लोहित रक्तकणिकाची निर्मिती अस्थिमज्जेत होते, म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वनस्पती शोषलेल्या नायट्रेटची जीवाणूमुळे विनायट्रीकरण होऊन मुक्त डॅश डॅश होते? कार्बन होते, सल्फर, नायट्रोजन की विषाणू? नायट्रेटच्या जीवाणूमुळे विनायट्रीकरण होऊन काय मुक्त होते? तर नायट्रोजन मुक्त होतो, म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हृदयाकडून अवयवाकडे रक्त वाहून नेण्याचे काम डॅश डॅश करतात? हृदयाकडून अवयवाकडे विचारलेलं आहे. श्वसन संस्था, धमन्या, हृदय किंवा शिरा? तर विद्यार्थी मित्रांनो, हृदयाकडून अवयवाकडे रक्त वाहून नेण्याचे काम या धमन्या करत असतात, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पदार्थामध्ये असलेल्या उष्णतेच्या संचयाला त्या पदार्थाची डॅश डॅश म्हणतात? उष्णता, द्रवता, वायू किंवा स्थायू? तर याचं योग्य उत्तर आहे उष्णता हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. तुम्हाला तर ते जॉईन करायचे असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ते जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न, ज्वलनासाठी कोणता वायू आवश्यक आहे? कार्बन, नायट्रोजन, हवा किंवा पाणी? काय असेल याचं योग्य उत्तर? तर ज्वलनासाठी नायट्रोजन वायू आवश्यक आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तापमापनाचे मापन करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्या साधनाला डॅश डॅश म्हणतात? वाहन, वजन, तापमापक किंवा मापन? तापमापनाचे मापन करण्याकरता कोणत्या साधनाचा वापर केला जातो व त्याला काय म्हणतात? त्याचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तापमापक हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हिवतापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासांना नियंत्रित करण्यासाठी पाण्यात कोणते मासे सोडतात? गप्पी, मासे, गोडे मासे किंवा खारे मासे? याचं पण योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे सर्वांना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे हिवतापाच्या डासांना नियंत्रित करण्यासाठी आपण गप्पी मासे पाण्यात सोडतात, हे याचं योग्य उत्तर आहे.
चिंचमध्ये कोणते आम्ल आढळते? सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल, आम्लारी किंवा क्लोरीन. चिंचेमध्ये विचारलेला आहे. जास्त प्रश्न हा चिंचेमध्ये किंवा लिंबामध्ये कोणते आम्ल आढळते याचं पण प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लिंबामध्ये कोणते आम्ल आढळते याचं योग्य उत्तर सांगा. काय असेल? चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजे टार्टारिक आम्ल हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पेशीमधील डॅशला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तंतुकणिका, हरितद्रव्य, पेशिका किंवा कणिका. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पेशीमधील तंतुकणिकाला पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हटले जाते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जैविक रेणूंची रचना, रासायनिक गुणधर्म आणि कार्य यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात डॅश म्हणतात. जीवरसायनशास्त्र, जीव भौतिकशास्त्र किंवा रसायन. तर याचं सुद्धा योग्य उत्तर आपल्याला माहित आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर जैविक रेणूंची रचना, रासायनिक गुणधर्म आणि कार्य यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात जीवरसायनशास्त्र असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एकक काळामध्ये वस्तूच्या वेगात झालेल्या बदलास डॅश असे म्हणतात. चलन, त्वरण, वजन किंवा प्रमाण. तर एकक काळामध्ये वस्तूच्या वेगात झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमिबा कशाच्या सहाय्याने प्रचलन करतो? छद्मपाद, पाय, डोके किंवा नाक. तर याचं योग्य उत्तर आहे छद्मपाद म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त तलावाच्या सहाय्याने जलसिंचन कोणत्या राज्यात येते? आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब किंवा महाराष्ट्र. तर भारतात सर्वात जास्त तलावाच्या सहाय्याने जलसिंचन हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये येते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फायलेरिया या रोगाचा प्रसार डॅश डासामुळे होतो? क्युलेक्स, जीवाणू, विषाणू किंवा कवक. तर याचं योग्य उत्तर आहे क्युलेक्स मादीच्या डासामुळे होतो हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, काणी रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर कोणते जंतुनाशक फवारतात? DDT, ताम्रयुक्त, गंधकयुक्त किंवा सल्फर. तर याचं योग्य उत्तर आहे गंधकयुक्त म्हणजे पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक जमीन कोणत्या पिकाच्या लागवडीखालील आहे? तांदूळ, गहू, मका किंवा ज्वारी. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे तांदूळ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अझोला हे जीवाणू खत कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? मका, भात, ज्वारी किंवा तांदूळ. तर याचं योग्य उत्तर आहे भात हे याचं योग्य उत्तर आहे. अझोला हे जीवाणू खत भात पिकासाठी उपयुक्त आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया. सुपीक जमिनीमध्ये ह्युमसचे प्रमाण डॅश टक्के असते? 5%, 4%, 3% किंवा 2%. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 5% म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. आणि पुन्हा एकदा, जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. या नंबरवर तुम्ही संपर्क करून आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.